एक वेळ माझं नाव नाही घेतलं तरी चालेल, पण आमच्या प्रीतम ताईचं नाव आवर्जून याच्यामध्ये घ्या. 10 वर्ष ही रेल्वे प्रत्यक्षात उतरली. म्हणजे बाप्पा तुम्ही तर खूप भाग्यवान आहात. नांगरलं कोणी, पेरणी कोणी केली आणि कापणीच्या वेळी आमचे बाप्पा आले. जे जे या रेल्वेत बसणार आहे त्यांना या रेल्वेसाठी कोणाचं योगदान किती हे पूर्णपणे माहीत आहे. अहिल्यानगर, बीड, परळी या 261 किलोमीटर रेल्वे प्रकल्पातील अहिल्यानगर बीड रेल्वेचा आज शुभारंभ होत आहे. या शुभारंभाला मंचावर उपस्थित या राज्याचे अत्यंत कष्टाळू आणि कर्तृत्वान मुख्यमंत्री, ज्यांच्याशिवाय ही रेल्वे शक्य झाली नसते असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस. मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री, मी आधी त्याचा मान देत आहे अजितदादांना, आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री, ज्यांच्या पुढाकाराने हे उद्घाटन आता प्रत्यक्षात उतरत आहे. मंचावर ज्यांनी मार्गदर्शन केलं, ज्यांच्यासाठी मी परत तिकडे गेले आणि त्यांना मार्गदर्शन करायची संधी मिळाली, ते खासदार बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा, तुमचे ते बॅनर बघून मला आठवण झाली आमच्या दबंग खासदाराची. कारण तुम्ही लिहिले दबंग खासदार, तर दबंग खासदार ज्यांना पहिल्यांदा उपाधी दिली त्या खासदार प्रीतमताई मुंडेंशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. आमच्या मोठ्या भगिनी खासदार रजनीताई पाटील, ज्यांना पहिल्यांदा खासदारकीची भाजपची उमेदवारी दिली होती तेव्हा मी 17 वर्षाची होते, मी त्यांचा प्रचार करत होते आणि बीड जिल्ह्यात रेल्वे आणू अशा प्रकारचे भाषणे आम्ही तेव्हा केलेले ते आज प्रत्यक्षात उतरत आहेत. मंचावर उपस्थित माझा बंधू, जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आमदार धनंजय मुंडे, खरं तर धनंजय मुंडे यांनी पण मागणी केली देवेंद्रजींना, ते स्वतः मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात सांगतील. मंचावर उपस्थित आमदार नमिताताई मुंदडा, मंचावर उपस्थित आमदार विजयसिंह पंडित, आमदार विक्रम काळे, माजी आमदार भीमरावजी दोंडे, केशवरावजी आंधळे, संजय दौंड, समोर बसलेले योगेशजी क्षीरसागर आणि सर्वच मान्यवर, मी सर्वांचं नाव घेऊन आमच्या समीर काजी अध्यक्ष वक्फ बोर्डाचे, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आणि राम कुलकर्णी, आमचे जिल्हाधिकारी, CEO आणि सेंट्रल रेल्वेचे धरमवीरजी मीना, सर्व मंचावर उपस्थित सर्व रेल्वेचे आलेले अधिकारी आणि समोर उपस्थित माझ्या बीड जिल्ह्यातील या पावसामध्ये पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सगळीकडे अतिवृष्टी झाली असताना देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी सशक्त स्वस्थ नारी सशक्त परिवार या कार्यक्रमासाठी आणि आमच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उद्घाटनासाठी शुभारंभासाठी उपस्थित माझ्या बीड जिल्ह्याची बहादर जनता, दोन्हीकडून एकदा टाळ्या होऊ द्या. जे जे या रेल्वेत बसणार आहे त्यांना या रेल्वेसाठी कोणाचं योगदान किती हे पूर्णपणे माहीत आहे. मी श्रेयाच्या विषयामध्ये जाणार नाही, कारण मी या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून 5 वर्ष काम केलं असलं तरी अखेरच्या श्वासापर्यंत या जिल्ह्याचे पालक म्हणूनच या जिल्ह्याची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये अगदी स्वतः केशर काकू क्षीरसागरांपासून ते आता बजरंग बाप्पा सोनवणेंपर्यंत सगळ्यांनी योगदान दिले असं म्हणण्याचा मोठेपणा मुंडे साहेबांच्या संस्कारात असल्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. मी आदरणीय CM साहेबांना म्हणलं, एक वेळ माझं नाव नाही घेतलं तरी चालेल, पण आमच्या प्रीतम ताईचं नाव आवर्जून याच्यामध्ये घ्या. 10 वर्ष ही रेल्वे प्रत्यक्षात उतरली. म्हणजे बाप्पा तुम्ही तर खूप भाग्यवान आहात. नांगरलं कोणी, पेरणी कोणी केली आणि कापणीच्या वेळी आमचे बाप्पा आले.
पण आम्हाला आनंद आहे की तुम्ही रेल्वेला आणखी विकासाकडे नेण्यासाठी प्रयत्न करतात. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. मला आठवतं जेव्हा मी रजनीताईंच्या प्रचाराचा उल्लेख केला, आम्ही प्रचार करत असताना 16-17 वर्षाची मी जायचे, छोट्या छोट्या 10-20 लोकांच्या समोर भाषण करायचे. तेव्हा मला वाटायचं रेल्वे काय आहे, कारण आमच्या परळीमध्ये रेल्वे होती. रेल्वे बीड जिल्ह्याच्या आर्थिक उन्नतीसाठी किती आवश्यक आहे हे मला गोपीनाथराव मुंडे साहेबांनी समजावून सांगितलं. आणि जेव्हा ते खासदार झाले, मुंडे साहेब 2009 मध्ये खासदार झाले, तोपर्यंत 2009 पर्यंत अख्ख्या जेवढे वर्ष झाले फक्त 64 कोटी कुठे लँड ॲक्विजिशनसाठी, कुठे अधिकाऱ्यांच्या कुठल्या सर्वेसाठी वगैरे आले होते. पण मुंडे साहेब जेव्हा खासदार झाले तेव्हा पहिल्यांदा मुंडे साहेबांनी मोठा निधी या रेल्वेसाठी आणला. आणि केवळ मुंडे साहेबांच्या काळामध्ये म्हणजे 2010 ते 14 मध्ये जवळपास 450 कोटी रुपयाचा निधी रेल्वेसाठी विरोधी पक्षातले खासदार असून देखील आणला. आणि मुंडे साहेबांनी त्यावेळी त्यांचे मित्र असणारे आणि राज्याचे नेता असणारे जेव्हा मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख होते तेव्हा त्यांना सांगितलं की आपण दोघेही मराठवाड्यातले आहोत आणि मराठवाड्याच्या विकासासाठी, बीड जिल्ह्याचा मागासलेला जिल्ह्याच्या विकासासाठी आपण जर निर्णय केला की राज्य शासनाने पैसे दिले अर्धे आणि केंद्र शासनाने, तर हा रेल्वे मार्ग पूर्ण होईल. आणि तेव्हा त्यांनी त्याला तत्वता मान्यता दिली. पण खरं त्याला स्वरूप कोणी दिलं तर ते आत्ताचे आमचे विद्यमान मुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी टाळ्या हात वर करून, ज्याला बीड जिल्ह्याचा स्वाभिमान आहे, ज्याला बीड जिल्ह्याच्या रेल्वेची कदर आहे, त्यांनी हात वर करून टाळ्या वाजवून आदरणीय देवेंद्रजी यांचे आभार मानले पाहिजे.